मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्रात शांतता महारॅली काढणार आहे। त्याची सुरुवात पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर म्हणून सोलापुरातून त्यांची सुरुवात होणार आहे। तुळजापूर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील हे येणार आहे आणि त्यांची जाहीर सभा ऐकण्यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठा बांधव या ठिकाणी जमलेले आहेत। ठिकठिकाणी पाण्याची सोय देखील करण्यात आलेली आहे। महिलांसाठी खास सोय, बसण्याची सोय करण्यात आलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा ऐकण्यासाठी ठिकठिकाणी आयोजकांकडून मोठमोठे डिस्प्ले लावण्यात आलेले आहे। स्पीकरची सोय करण्यात आलेली आहे। सोलापूर जिल्ह्यातील जे काही तालुके आहेत, मोहोळ असेल, करमाळा असेल, पंढरपूर असेल, दक्षिण सोलापूर असेल, या तालुक्यातून जे मराठा बांधव सभेसाठी येणार आहे त्यांना पार्किंगची सुविधा या ठिकाणी करून देण्यात आलेली आहे। मनोज जरांगे पाटील अद्याप सध्या तरी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलेले नाही आहे, मात्र त्यांची जाहीर सभा ऐकण्यासाठी लाखो मराठे या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेला आहे। शांतता रॅलीची सुरुवात सोलापुरातून मनोज जरांगे पाटील करणार आहे। काही दिवसांपूर्वी राज ठाकरे सोलापुरात आले होते। त्यांनी महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य केलं होतं। त्यांच्या या वक्तव्याला देखील मराठा बांधवांकडून तीव्र विरोध उस्मानाबाद, धाराशिव येथे झालेला आहे। प्रकाश आंबेडकर यांनी देखील आपली भूमिका जाहीर केलेली आहे। मात्र राज्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी आक्रमक झालेला आहे। लोकसभेमध्ये मराठा बांधवांनी मतदानातून सरकारला एक प्रकारे इशारा दिलेला आहे। त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील राज्यातील विधानसभा निवडणूक देखील लढवणार असल्याचं एकंदरीत जाहीर केलेलं आहे। एकंदरीत मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे अशी एक मागणी मराठा बांधवांकडून होताना दिसत आहे। मात्र शासन आता या शांतता रॅलीची दखल कशी घेईल याच्याकडे आपण पाहावे लागेल। सध्या आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहोत। या ठिकाणी अनेक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव या ठिकाणी येत आहेत। एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत आहेत। महिलांचा देखील तितकाच सहभाग या ठिकाणी आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचे झेंडे असतील, भगवे शेले घातलेले अनेक लोक या ठिकाणी येताना दिसत आहेत। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जय्यत तयारी या ठिकाणी झालेला आहे। लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांचं ही सभा देखील या ठिकाणी आपण पाहू शकता। अनेक जे लोक आहेत, दादा कुठून आलाय तुम्ही, काय भावना आहेत, काय कुठून आला? मगरनिमगाव, माळशिरस तालुका। भावना आहे समाजाची? या समाजाची आता एकच भावना आहे, आपल्याला आरक्षण सरकार काय देत नाही, तर आता आम्हीच आमचा मुख्यमंत्री बनवणार आणि आम्ही आमचं स्वतःचं आरक्षण तयार करून ठेवणार, ही आमची मराठ्यांची आता भावना झालेली आहे। मारापूर आमचं गाव आहे। या ठिकाणाहून आम्ही मनोज दादा यांना समर्थन देण्यासाठी गरजवंत मराठा म्हणून या ठिकाणी आलो आहोत। गेली कित्येक दिवस आमच्या ईशाचं असणारं ओबीसीचं आरक्षण आम्हाला या ठिकाणी मिळत नाही। आम्ही मनोज दादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून ह्या ओबीसीमधूनच आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आणि स्वस्थ बसणार नाही। आता ही मनोज दादा जरांगे पाटील यांची सोलापूर शिवमार्गासमोर या शिवाजीच्या पुतळ्यासमोर जी आज शांतता रॅली पाहून सरकार निश्चितच याची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही आणि भविष्यात याची दखल जर नाही घेतली याचा परिणाम सरकारला भोगल्याशिवाय त्यांना राहणार नाही। आम्ही सगळे सोलापूरमधूनच आलो आहोत। मराठाच्या आरक्षणाची काय गरज आहे काय नाही हे आम्हाला सत्य परिस्थिती माहिती आहे, त्यामुळे आता आम्ही इथे आलेलो आहोत आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। शासनाला आता दखल घ्यावंच लागेल। शासन दखल कसं घेत नाही ते आम्ही बघू। एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, जरांगे पाटील शासन दखल बदलण्याची ताकद, तर शासनानं जर दखल या गोष्टीमध्ये नाही घेतली तर शासन बदलाची ताकद या मराठा समाजामध्ये आहे, हे आम्ही दाखवून देणार यावेळेस। आजपर्यंत माझं नाव मनोज सुभाष पाटील, मी वैराग तालुका बार्शीमधून आलो, जिल्हा सोलापूर। आमची मागणी जरांगे पाटलांची जी मागणी आहे, सगळे सोयऱ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, सर्व मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे। आमची गेली 50-60 वर्षांची मागणी आहे। आमचे मराठा सगळे अडचणीतला शेतकरी आहे, शेती धंद्यावर आमचं भागत नाही, त्यामुळं आम्हाला आरक्षण ही काळाची गरज आहे। तर आम्ही 100% जरांगे पाटलांच्या मागणीवर ठाम आहोत। तर आम्ही जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी हजारोच्या संख्येने आमच्या बार्शी तालुक्यातून 1 लाख मराठा सैनिक आलेले आहेत। बोला बाबा। मी
इरले गावचा सरपंच अभिजित अंबादास पाटील आमचे गावातून शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी सामील झालेले आहेत। तर आमची मागणी एकच आहे, जे जरंगे पाटील म्हणतात सगळे सोयऱ्याची मागणी आणि सर्वांनाच मराठा आरक्षण, त्या मागणीवर आम्ही ठाम आहोत आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं राहणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत। एक मराठा, जय भवानी, जय शिवाजी। एकंदरीत हे मराठा बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत। लाखो संख्येने मराठा समाज बांधव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमतील अशी एक आशंका आहे। ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे आणि हा छत्रपती संभाजी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुढं डफरीन हॉस्पिटलपर्यंतचा रस्ता देखील बंद करण्यात आलेला आहे। सोलापूर शहरातील सर्व शाळांना देखील हा सुट्टी देण्यात आलेला आहे। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मराठा समाज बांधव जमण्यास सुरुवात झालेली आहे। मनोज जरांगे पाटील यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्यांच्या जाहीर सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे। जहूर सैयदसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।